ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या घरी पारंपरिक गणरायाचं आगमन झालं आहे। त्याचबरोबर कोकणात खड्यांच्या गौराईला जास्त महत्त्व आहे। हीच परंपरा कायम राखत त्यांनी खड्यांच्या गौराईचं आगमन केलंय। लेले यांच्या गणपती आणि गौरीची 150 वर्षाची जुनी परंपरा आहे। यापूर्वी गौरी गणपती गावी बसवत असत, पण गेल्या 25 वर्षापासून संदीप लेले हे त्यांच्या ठाण्यातील राहत्या घरी बाप्पाची पूजा अर्चा करत आहेत। या बाप्पाच्या दर्शनासाठी समाजातील राजकीय, सामाजिक तसेच मित्रमंडळी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथे येत असतात। गेला किमान 150 वर्ष आमच्या गावापासून गणपतीची आमची परंपरा आहे। गेली 25 वर्ष मी ठाणे येथील आमच्या राहत्या घरामध्ये विवाहानंतर तो गणेशोत्सव इथे सुरू केला आणि 7 दिवस गौरी गणपती असतात आणि 7 दिवस यथासांग पूजा, लोकांचं येणं जाणं, आरत्या, अत्यंत प्रसन्न आणि उत्साहवर्धक असं वातावरण निर्माण होतं आणि गणरायाच्या आगमनाने एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं आणि त्यामुळे त्याच्यातनं एक प्रकारची शांती आणि समाधान हा एक आशीर्वाद आम्हाला गणरायाकडून मिळतो। आरास आम्ही दरवर्षी घरी करतो। घरातले सर्व सदस्य, आमचे काही नातेवाईक हे एकत्र येऊन स्वतः मेहनत घेऊन सर्व आरास करतात। यावेळेला माझी पत्नी, तिची एक मैत्रीण आणि ते आमचे सर्व मुलांनी वगैरे हे कमळ केलेलं आहे। मोर बघताय आपण, हुबेहूब मोर तयार केलेला आहे, त्याला पिसारा लावला आहे सर्व आणि सर्व इको फ्रेंडली आहे। ते पेपरचे गोळे चिटकवून, टिश्यू पेपर चिटकवून फेविकॉलने असा अप्रतिम हा मोर हा तयार केला आहे आणि गणपतीला देखील कमळामध्ये विराजमान केलेलं आहे आणि त्यामुळे चांगलं वाटतंय। अत्यंत दिवसेंदिवस मखर करत करत घरचे पण एकदम प्रोफेशनल झाले, त्यामुळे त्यांना यावेळेला एकदम उच्चांक गाठलेला आहे मकराचा आणि त्यांना ते चांगलं जमलं आहे। यावेळेला मूर्ती दरवर्षी मी वेगवेगळी मूर्ती आणतो, परंतु गेले 8-10 वर्ष जो जनजागृती झाल्यापासून शाडूची गणेश मूर्ती आणण्याची प्रथा कायम ठेवलेली आहे। यावेळेला मी बोईंजकरांकडनं ही शाडूची मूर्ती घेतली आहे। आता ठाणा पूर्वेला जाऊन मी ती पूर्वीपासून ठाणा पूर्व इथे वाहत्या पाण्यात खाडीमध्ये आम्ही विसर्जन करतो, तिथे मी विसर्जनाला जाणार आहे। गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। अतिशय मंगलमय आणि बुद्धीची देवता, आराध्य देवता असलेला गणेश हा सर्वांना सुख समृद्धी प्रदान करेल आणि लोकांच्या हितासाठी जो काय आपण राजकारण करतो, समाजकारण करतो, व्यवसाय करतो, हा शेवटी अंतिमतः सर्वांच्या जगाच्या कल्याणासाठी आपण केला पाहिजे। या वृत्तीने सर्वांनी समाधानाने काम करावं अशी गणरायाचरती प्रार्थना करतो। पारंपरिकच गौरींचं हे आहे। तसं म्हणजे आमच्या कोकणस्थानमध्ये खड्यांच्या गौरी असतात, तशा प्रत्येकाकडे उभ्या गौरी असतात, तसं आमच्याकडे ह्या खड्यांच्या गौरी 5 खडे असतात आणि 1 सुपारी असते। पालव ठेवून आणतो आणि नंतर मग गणपतीच्या आधी गौरींचं विसर्जन करतो आणि मग गणपतीचं। ॲक्च्युली मला एवढं डिटेल म्हणजे असं सांगता नाही येणार आता कसं, पण जे आहे पारंपरिक ते आम्ही पुढे कंटिन्यू ठेवतो। गणपती म्हणजे आमचं हां व्यवस्थित आनंदाचं असतं, सगळ्यांसाठी चांगलं आरोग्य, सुखशांती हे सगळं गणपती घेऊन येतो दरवर्षीप्रमाणे।